नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल देशमुख स्वागत करतो. MPSC मध्ये आमूलाग्र बदल तुम्हाला इथून पुढे घडताना दिसणार आहे. अशामध्ये आपल्या समोर जी माहिती आलेली आहे तर त्यावरून कॅडर बकेटिंग म्हणजे नेमकं काय हे आपण आजच्या या छोट्याशा व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. आपल्याला जे काही 490 संवर्गातील पदासाठी प्रशासकीय आणि यांत्रिक अशा दोन मोठाल्या बकेट किंवा दोन मोठाल्या ग्रुपमध्ये किंवा गटामध्ये जे पदांचं वर्गीकरण केलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला एकच परीक्षा असणार आहे, म्हणजे सरळ सेवा असणार आहे का एक पूर्व आणि मुख्य अशा प्रकारची कंबाईन सारखी परीक्षा असणार आहे. मेरिट लिस्ट यानंतर मग कशी लागणार आहे, आरक्षण आणि जागाचे वाटप कसे होईल, कारण एका ग्रुपमध्ये किंवा एका बकेटमध्ये जे काही पदं असतील त्या सगळ्या पदासाठी तुम्ही असणार, मग ते पदांची अवेबिलिटी किती आहे, त्या अवेबिलिटीनुसार त्या पदासाठी आरक्षण किती असणार आहे किंवा किती पद असणार आहे, यावरून आपल्याला आपली पुढची रणनीती जी आहे तर ती देखील काय म्हणता येईल की प्रिटेंड करता येऊ शकते. आणि हे जे 490 संवर्ग आहेत ग्रुप सी मधले, ठीक आहे, प्रशासकीय आणि तांत्रिकचे, तर ही जास्त संधी आहे का आपल्यासाठी धोका आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण आपली ही जी आरंभ बॅच आहे MPSCची ही देखील आपण सुरू केलेली आहे. MPSCची 0 पासून ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची आहे त्यांच्यासाठी MPSCची ही प्री आणि मेन्स मेंटरशिप बॅच आपण सुरू केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची. खाली दिलेल्या लिंकवरती जा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्ही याची तयारी करू शकता. त्यासोबतच आपली तलाठी भरतीची ही जी बॅच आहे तर ही देखील आपण सुरू केलेली आहे. सध्या मेंटरशिप बॅच 30 तारखेपर्यंत बंद आहे, ठीक आहे. 30 तारखेनंतर आपल्या मेंटरशिप ज्याच्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्यासोबत हँड होल्ड करून कुणी मदत करणार जर असेल, मागच्या वेळेस ज्या चुका झाल्या त्या आपल्याला जर अवॉइड करायच्या असेल तर तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता. किंवा तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला कुठली रिस्क घ्यायची नाही आहे, स्वतःची आयडेंटिटी जर तयारी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही नक्कीच या बॅचचं तुम्ही काय करू शकता. 30 तारखेच्या नंतर एक छोटेखानी व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला कळेल की कधीपासून सुरू होणार आहे, ठीक आहे. चला आता बघूया आपण जे छोटेखानी माहिती मी संकलित केलेली आहे तर ती नेमकी काय आहे. MPSC द्वारे नुकताच झालेल्या बदलांनुसार, ठीक आहे, MPSC मध्ये जे मेजर बदल झालेले आहे यानुसार प्रशासकीय आणि तांत्रिक अशा दोन मोठ्या संवर्गामध्ये काय झालेलं आहे, पुनर्रचना करण्यात येणार आहे, ठीक आहे. यावर्षी होईल याची गॅरंटी नाही आहे, पण सप्टेंबर ऑक्टोबरच्या नंतर आपल्याला MPSCचं पुढच्या वर्षीचं कॅलेंडर येईल तर त्यावेळेस आपल्याला प्रशासकीय आणि यांत्रिक अशा पद्धतीमध्ये दोन गटामध्ये दोन सुपर मोठ्या बकेटमध्ये काय होईल की पदांची वर्गीकरण झालेलं दिसणार आहे. 2047चं जे विजन सांगितलेलं आहे तर ते विजन पूर्ण करण्यात येण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि भरती प्रक्रिया सुटसुटीत करणे हा त्यामागचा उद्देश आहे. आता खरोखर भरती प्रक्रिया सुटसुटीत होणार का हा आता वेळच सांगेल की नेमकं काय होतं काय नाही. पण आता एवढ्या मोठ्या जोरदार तयारी जर MPSCने केली म्हणजे नक्कीच जी प्रोसेस आहे तर ती ॲक्युरेट होणार. हा फक्त वेळ लागतो की नाही हा एक महत्त्वाचा आणि डिबेटचा प्रश्न असू शकतो. आता सगळ्यात अगोदर पाहूया की कॅडर बकेटिंग म्हणजे काय. आता कॅडर बकेटिंग ही जी आहे तर ती अंदाजित माहिती आहे. अंदाजित म्हणण्यापेक्षा कॅडर बकेटिंग ऑलरेडी झालेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये काय आहे, दोन विभागात काय आहे की संवर्गाची संरचना केलेली आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आता MPSC मधून 102 सेवा अंतर्गत संवर्ग असतील. सेवा अंतर्गत संवर्ग असतील 102 सेवा आहे. त्याच्यामध्ये काय आहे की वेगवेगळे संवर्ग आहे, ठीक आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सीचे 490 पदं त्यांनी याच्यामध्ये सांगितलेले आहे, ठीक आहे. यामध्ये प्रामुख्याने 2 गट पाडलेले आहेत. नवीन सेवा संयुक्त परीक्षा जे आहेत ना तर ते आहे, त्याच्यामध्ये 2 गट पाडलेले आहेत. पहिला जो ग्रुप आहे तो आहे प्रशासकीय विभाग, ठीक आहे. प्रशासकीय विभागामध्ये किती 18 नवीन सेवा आहे आणि 93 संवर्गाचा यामध्ये काय आहे नवीन समावेश करण्यात आलेला आहे. 18 नवीन आहे, 93 नवीन आलेले आहेत. 18 नवीन सेवा आणि 93 संवर्गाचा नव्याने समावेश केलेला आहे. 18 सेवा आहेत आणि 93 प्रकारची नवीन पद यामध्ये ऍड करण्यात आली असा म्हणण्याचा अर्थ आहे, ठीक आहे. यात सामान्य प्रशासन, महसूल आणि इतर गैरतांत्रिक पदाचा समावेश आहे. आता जर समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, ठीक आहे, तर तुम्ही प्रशासकीय विभाग किंवा प्रशासकीय पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. पण जर समजा तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असेल तर तुम्ही प्रशासकीय आणि तांत्रिक या दोन्हीही बकेटसाठी किंवा दोन्हीही गटांसाठी तुम्ही परीक्षेसाठी पात्रता सिद्ध करू शकता. किंवा एका विद्यार्थ्याला दोन्ही द्यायचे असेल तर दोन्हीही देऊ शकता. किंवा बाकीचे जे गट असतील, आता हे 18 आणि हे जे 30 गट जे केलेले आहेत, ठीक आहे, हे जे 30 यांत्रिकचे 30 केलेले आहेत, प्रशासकीयचे 18 गट आहेत पण
यांत्रिकचे किती 30 ग्रुप केलेले आहे. मग यामध्ये इलेक्ट्रिक असेल, सिव्हिल असतील किंवा इतर बाकीच्या टेक्निकलच्या ज्या पोस्ट आहेत तर त्या सगळ्यांचा ग्रुप आहे. मग प्रशासकीय, त्यामध्ये जर वेगवेगळ्या बकेट असतील, त्या प्रशासकीय विभागामध्ये आणखी वेगवेगळ्या सब ग्रुपसाठी जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी देखील तुम्ही पात्र आहात. तुमचं जर टेक्निकलची जर तुमची पात्रता जर फुलफिल असेल तर तुम्ही तांत्रिकसाठी देखील करू शकता. म्हणजे एक विद्यार्थी वेगवेगळ्या पोस्टसाठी किंवा वेगवेगळ्या बकेटसाठी अप्लाय करू शकतो. ठीक आहे. आता हे झालं. आता कॅडर बकेटिंग कसे काम करेल, कॅडर बकेटिंग कसं काम करेल हा एक महत्त्वाचा गोष्ट आहे. बघा, आता कॅडर बकेटिंग म्हणजे समान शैक्षणिक पात्रता. ठीक आहे. असे पद की ज्याच्यासाठी समान शैक्षणिक पात्रता आहे, त्या पदासाठी मिळणारा पगार जो आहे तर तो सारखाच आहे. ठीक आहे. हे आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या जवळपास सारख्या आहेत. अशा पदांचा एक बकेट किंवा एक गट जो आहे तर तो तयार करण्यात आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे असे पद की ज्यांच्यासाठी समान शैक्षणिक पात्रता आहे, वेतन समान आहे. ठीक आहे. तर पात्रता सारखी आहे म्हणून ते काय त्यांचा एक गट करण्यात आलेला आहे. आता समान पात्रता आधार ज्या पदासाठी पदवी ग्रॅज्युएशन आहे अशा पदांचा एक मोठा गट, जसं की लिपिक, टंकलेखक, कर सहाय्यक. ठीक आहे. याच्यामध्ये कर निर्धारण अधिकारी वगैरे हे सगळे पदे एकत्र आले. हे सगळ्यांचा काय होईल की एक ग्रुप होईल. नंतर वेतन श्रेणीनुसार वर्गीकरण होईल. ठीक आहे. ग्रुप बी अराजपत्रित आणि गट क मधील समान वेतन असणारी पदे एका बकेटमध्ये असतील. आता काहींना S10 आहे, S12 आहे, S13 आहे, S14, S15 पर्यंत आहेत. तर त्यांची पात्रता सारखी असेल आणि त्यांचा पगार सारखा असेल तर त्यांची एक वेगळ्या ग्रुपमध्ये आहे. मग ते प्रशासकीय आणि तांत्रिक ते पण एक यामध्ये कन्सिडर करण्यासारखी गोष्ट आहे. ना आता यासाठी परीक्षा कशी होईल बघा. आता तुम्हाला कॅडर बकेटिंग झालेली आहे, प्रशासकीय आणि जर यांत्रिक दोन्हीपैकी एक द्यायची आहे किंवा दोन्हीची जी परीक्षा द्यायची असेल तर दोघींसाठी तुम्हाला पूर्व परीक्षा असण्याचे खूप चांगले चान्सेस आहेत. कारण की मेन्स नंतर मग तुमची यांत्रिकसाठी तुम्हाला एक एक्स्ट्रा लेअर जे आहे तर ते म्हणजे परीक्षेचा एक एक्स्ट्रा एक स्टेप तुम्हाला असू शकते. पूर्व म्हणजे मला सांगायचं काय की पूर्व आणि मुख्य असू शकतील. 490 संवर्गासाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाईल. म्हणजे एकच संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे. नवीन सेवा संयुक्त परीक्षा ज्या आहेत ना तर त्याच्यासाठी एक पूर्व होईल. नंतर परीक्षेच्या गुणांच्या आधारे उमेदवार कोणत्या बकेट कोणत्या गटाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र आहे हे ठरवले जाईल. ठीक आहे. तुमची एक संयुक्त मोठी परीक्षा होईल आणि त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडले काय पडले त्यानुसार त्या बकेटची जी आहे तर ती निवड तुम्ही करू शकता किंवा प्रेफरन्स देऊ शकता. कदाचित असं येऊ शकतं की जर तुमचं मेरिट एका लेट्स से की 100 पैकी 70 आहे, पण तुमचं एक ग्रुप आहे, एक बकेट आहे की त्याच्यासाठी 75च्या वरचे जे विद्यार्थी आहेत त्याच बकेटसाठी फक्त अप्लाय करू शकतील, बाकीचे नाही करू शकणार. असा देखील सिनारी किंवा अशी देखील केस असू शकते. ठीक आहे. पण आता सांगायचं आहे की एक पूर्व होईल आणि नंतर मग यांत्रिकसाठी वेगळी तुमची मुख्य परीक्षा असणार आहे आणि असू शकते. ठीक आहे. विशिष्ट मुख्य परीक्षा बकेटिंगमुळे उमेदवाराला प्रत्येक पदासाठी वेगळी मुख्य परीक्षा देण्याची गरज नाही. म्हणजे आता तुम्ही जर समजा लिपिक असाल किंवा कर सहाय्यक असाल, कर निर्धारण अधिकारी यांच्यासाठी काय आहे की वेगळी तुम्हाला परीक्षा द्यायची गरज पडणार नाही. एकच परीक्षा द्यायची, एक पूर्व आणि काय करायची एक मुख्य दिली की सगळ्याच्या सगळ्या 8-10 पदासाठी तुम्ही काय करू शकतात पात्र राहू शकतात. आता यामध्ये पद किती असणार आणि गट किती आहे ते पण मी सांगतो तुम्हाला. पण आता प्रशासकीयमध्ये त्यांनी किती 18 ग्रुप केलेले आहेत. 18 बकेट लिहूया आपण. ठीक आहे. 18 बकेट केलेले आहेत आणि 18 बकेट केलेले आहेत आणि यामध्ये 269 पद आहेत. 269 म्हणजे 18 भागिले 269 जर केलं तर तुम्हाला एक 12-15 किंवा 15 ते 20 पर्यंत पद जे आहेत ना तर ते एका बकेटमध्ये तुम्हाला दिसतील. ठीक आहे. म्हणजे तुमच्या एका याच्यासाठी तुम्हाला 12 ते 15 किंवा कमी जास्त होऊ शकतील असे असू शकतील. यांत्रिकमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला 30 गट दिसतात. 30 बकेट लिहूया आपण परत. ठीक आहे. 30 काय आहे बकेट आहे. ठीक आहे. 30 बकेटमध्ये त्यांनी किती 221 पदं लिहिलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 10 ते 15 पर्यंत तुम्हाला पोस्ट एका बकेटमध्ये दिसतील. म्हणजे तुम्ही एकदा त्या बकेटसाठी पात्र झाला तर तुम्हाला 12 ते 15 परीक्षेसाठी तुमची पात्रता सिद्ध करायची आहे. बस हा मला एक सांगायचा उद्देश आहे की नेमकं किती बकेट असतील त्यावरून एक्झॅक्ट किती पदं आहेत त्यावरून आपण हे कन्सिडर करू शकतो की एका बकेटमध्ये किती पदं असू शकतील, कमी जास्त होऊ शकतात. ठीक आहे ना. आता प्रशासकीय गटासाठी एक मुख्य परीक्षा आणि तांत्रिक गटासाठी त्यांच्या विषयानुसार दुसरी मुख्य परीक्षा असेल अशी रचना असण्याची शक्यता आहे. ठीक आहे. प्रशासकीयसाठी एक वेगळी असणार आहे. ठीक आहे.
पूर्व परीक्षा एक मेन होईल, प्रशासकीसाठी तुम्हाला एक वेगळी मुख्य परीक्षा असेल आणि तांत्रिकसाठी एक वेगळी असेल. म्हणजे जसं आता कंबाईनचं होतं, प्रत्येकाच्यासाठी वेगळी मुख्य परीक्षा होते, म्हणजे काही पदासाठी वेगवेगळी होते. ठीक आहे, तर त्या पद्धतीने देखील होऊ शकतं. ठीक आहे. नाव आता बकेटिंगचे फायदे काय आहे? बकेटिंगचे फायदे काय आहे की बाबा निवड प्रक्रियेला वेग मिळेल. 490 संवर्गासाठी स्वतंत्र जाहिराती काढण्याऐवजी फक्त एकत्रित जाहिरात आणि परीक्षा घेतल्यामुळे भरती प्रक्रिया जी आहे ना तर ते वेगानं होईल. म्हणजे आता आला सप्टेंबर ऑक्टोबर, सर याची जाहिरात नाही आली, त्याची नंतर येणार, त्याची येणार. ठीक आहे, एका वेळेस विद्यार्थ्याला कळत नाही, मग तीन वेगळ्या परीक्षा, 3 वेगळ्यासाठी वेगळ्या अकॅडम्या, 3 याच्यासाठी वेगळा कारभार. ठीक आहे, आणि मागं पुढं असतं, अगोदर अभ्यास केला, परत तोच अभ्यास करा, नंतर तोच करा. ठीक आहे, तर ही जी हेक्टिक आणि हा जो मानसिक त्रास आहे ना, मला असं वाटतं की कुठंतरी कमी होईल. ठीक आहे, आणि उमेदवारांना अधिक संधी मिळेल. एका परीक्षेतून उमेदवार अनेक विभागातील पदासाठी पात्र ठरू शकेल. तुम्ही तुमची पूर्व परीक्षा जर पास केली तर तुम्ही तुमच्या मेरिटनुसार तुम्ही जास्तीत जास्त पदासाठी कसं पात्र होऊ शकताल, याच्यासाठीच हे बकेटिंग जे आहे तर ती निर्माण केलेली आहे. आणि प्रशासकीय कामात जे आहे ना तर ती सुटसुटीतपणा येणार आहे. 2047 पर्यंत शासनाला आवश्यक मनुष्यबळ जे आहे ना तर ते पुरवायचे आहेत. आता सध्याची परिस्थिती काय आहे की फक्त महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 18 नवीन सेवा आणि 93 संवर्गाच्या समावेशाला मान्यता दिलेली आहे. ते जे आपण अगोदर ऑलरेडी व्हिडिओ पाहिलेले आहेत. या संवर्गाचे अंतिम मॅपिंग सेवा प्रवेश नियम जे आहेत तर ते अद्ययावत करायचे काम सुरू आहे. ना आता इथून पुढे आपल्यासमोर सेवा प्रवेश नियम यायला सुरुवात होईल आणि सेवा प्रवेश नियम झाल्यानंतर लवकरच आयोगामार्फत या नवीन संरचनेनुसार अधिकृत अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीचे तपशील जे आहेत ना तर ते प्रसिद्ध होतील. म्हणजे जे शिक्षक लोक सांगायचे ना की आम्हाला काही समजत नाही, कळत नाही, सांगत नाही, काही नाही, सेवा प्रवेश नियम आल्यानंतर सगळं जे आहे तर ती माहिती आपल्यासमोर अधिकृतपणे येईल. परीक्षा कधी होणार, काय होणार, कोणत्या पदासाठी कधी होणार, पॅटर्न काय असणार, सगळं काही हळूहळू समोर येईल. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. याच प्रकारचे सगळे व्हिडिओ नवीन संयुक्त सेवा परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण या चॅनलवरती घेणार आहोत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील, तुम्हाला तुमची जर काही सजेशन द्यायचे असेल तर ते देखील देऊ शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.